नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही 3 योगासने बघणार आहोत. त्याचबरोबर असे काही 3 ज्या गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये आपण जर रोज ऍड कराल तर आपल्याला जाणवेल की आपलं कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालाय. त्याचबरोबर पचन न झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो काही लेझीपणा येतो, जो काही आळस आलाय, त्या आळशीपणातून आपण बाहेर आलोय आणि आपण आता छान प्रकारे मस्त असा व्यायाम करू शकतो, आनंदी राहतोय आणि प्रत्येक काम जे आहे ते आपण मनापासून करायला लागलोय. चला तर मग पहिले आपण जाणून घेऊयात अशा कोणते 3 सवयी आहेत ज्या तुम्ही स्वतःला लावाल तर तुमचं पूर्ण डायजेशन हे सुधारेल. आपलं डायजेशन जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुमच्या पूर्ण शरीराचं जर डायजेशन सिस्टीम जर आपली इम्प्रूव्ह राहील तर आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह राहील आणि आपली जर गट हेल्थ इम्प्रूव्ह राहिली तर आपण कोणत्याही आलेल्या आजाराला पटकन असं तोंड देऊ शकू आणि आपण जास्तीत जास्त आजारी पडणार नाही. नंबर 1 म्हणजे तुम्ही संध्याकाळचं जेवण हे जास्तीत जास्त 7 ते 8 वाजेपर्यंत करायला हवं. तुम्ही जर रोज संध्याकाळचं जेवण हे लवकर करायला लागाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा 8 वाजता असेल किंवा 9 वाजता असेल चहा घेत असाल किंवा काही ब्रेकफास्ट करत असाल तर तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये आणि सकाळच्या जेवणामध्ये एकूण 12 तासाचा अंतर तुम्हाला जाणवतो आणि आपलं जे पूर्ण जेवण आहे ते पचण्यासाठी आपल्याला एकूण 10 तास लागतात. मग या 10 तासांनंतर जे उरलेले 2 तास आहे तर शरीरामध्ये जे काही डिटॉक्सिफिकेशन आपल्याला करायचं आहे त्यासाठी वेळ आपल्याला मिळतो, जेणेकरून आपली पचनशक्ती आहे ती वाढायला मदत होते. नंबर 2 म्हणजे रोज तुम्ही 2 ते 3 चमचे तूप खायला सुरुवात करा. आपल्या शरीरामध्ये जे काही आतडे आहेत त्या आतड्यांच्या मध्ये ज्या काही वॉल्व्स असतात, जेव्हा तुम्ही आपल्याला वजन कमी करायचंय म्हणून तूप आणि तेल खाणं टाळता तेव्हा त्या वॉल मध्ये ड्रायनेस निर्माण होतो. त्यामुळे आपल्या शरीरातला जो मल आहे तो इझिली पास होऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला वॉशरूमला गेल्यावर जास्तीत जास्त जोर द्यावा लागतो, कारण की त्या पाईप मधला म्हणजे जे आतडे आहेत त्यांच्यामधलं जे वंगण होतं तर ते हळूहळू कमी होत चाललंय. तुम्ही जर समजा रोज 2 ते 3 चमचे तूप खायला लागाल तर त्या वॉल्स मध्ये छान अशी वंगणे निर्माण होतील आणि त्याच्यामुळे आपला जो मल आहे तो शरीरातून इझिली पास होऊ शकतो. नंबर 3 म्हणजे रात्री झोपताना तुम्ही 10 ते 15 काळे मनुके हे खायला सुरुवात करा. झोपण्याच्या 1 ते 2 तास आधी तुम्ही 10 ते 15 काळे मनुके जे आहे ते पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि झोपण्यापूर्वी तुम्ही ते खायला सुरुवात करा. तुम्ही जर हे 3 उपाय रोज रात्री झोपताना त्याच्या आधी कराल म्हणजे नंबर 1 संध्याकाळचं जेवण 7 ते 8 वाजेच्या आधी करायचे. नंबर 2 म्हणजे रोज 2 ते 3 चमचे तूप खायला सुरुवात करा. त्याचबरोबर नंबर 3 म्हणजे रात्री झोपताना 10 ते 12 काळे मनुके खायला सुरुवात करा. असे जर 3 प्रकार तुम्ही जर रोज करायला लागाल तर तुम्हाला जाणवेल की तुम्हाला जो कॉन्स्टिपेशनचा त्रास होता तो हळूहळू कमी व्हायला लागलाय आणि त्याचबरोबर तुम्हाला आपला स्टूल जो आहे तो इझिली शरीराच्या बाहेर पडायला लागलाय. आता आपण असे 3 आसने बघणार आहोत. तुम्ही जर हे रोज करायला सुरुवात केली तर तुमचा मल हा इझिली पास होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. नंबर 1 म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचे आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर रात्रभर जे पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये होतं ते सकाळी झोपेतून उठल्यानंतर प्यायचे. जर हे अवेलेबल नसेल तर आपण साधं पाणी पिऊ शकता किंवा तुम्ही कोमट पाणी सुद्धा पिऊ शकता. तर यासाठी आपल्याला एक आदर्श स्थिती घ्यायची आणि त्या स्थितीमध्ये आपल्याला बसायचंय. तर आपण बसताना आपले दोन्ही हात पहिले जमिनीवर ठेवून घ्यायचे, अलगद आपल्या टाचांवरती आपल्याला यायचे. मलासनामध्येच आपण टाचा वरती उचलून घेतल्यात आणि या स्थितीमध्ये आपल्याला थांबायचंय. ज्यांना या स्थितीमध्ये बसणं शक्य आहे त्यांनी यामध्ये यायचं. जे या स्थितीमध्ये येऊ शकत नाही त्यांनी मलासनामध्ये येऊन आणि आपल्या भिंतीचा सपोर्ट घेतला आणि असे बसलात तरीही चालेल. ही स्थिती पहिले आपल्याला घ्यायची आहे. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी टाचा वरती करायच्या आणि पायाच्या बोटांवरती प्रेशर देऊन या स्थितीमध्ये थांबू. या स्थितीमध्ये आल्यानंतर आपण पाणी घ्यायचं आणि हे पाणी आपण पूर्ण 1 लिटर पर्यंत सुरुवातीला आपण अगदी 200 ml पासून म्हणजे 1 ग्लास 2 ग्लास पासून सुरुवात करू शकतात. यानंतर याचं प्रमाण आपल्याला पुढे जाऊन 1 लिटर पर्यंत किंवा 1.5 लिटर पर्यंत घेऊन जायचे. तर हे पाणी प्यायला आपण हळूहळू सुरुवात करायची. जेव्हा आपण हे पाणी पितो तेव्हा आपल्याला हे फास्ट मध्ये गिळून नाही घ्यायचंय, तर पाणी पिल्यानंतर आपली जी पूर्ण लाळ आहे ती त्यामध्ये मिक्स होऊ द्यायची आणि हळूहळू असं आपल्याला पाणी प्यायचंय. 200 ml पासून सुरुवात करा, त्यानंतर 400 ml, मग 600, असं करत 1 ते 1.5 लिटर पर्यंत याला
घेऊन जा. या स्थितीमधून आपल्याला बाहेर यायचं. अशी 3 आसने करायची जी तुम्ही करायला लागल्यानंतर तुम्ही आता जे पाणी पिले ते डायरेक्टली तुमच्या स्टमक मधून इंटेस्टाईन मध्ये पास होईल आणि ते जसं पास होईल तसं त्याचं घर्षण होईल आणि तुमच्या शरीराच्या बाहेर ते इझिली निघून जाईल. चला तर मग करूयात आपण पहिलं आसन. त्यासाठी आपल्याला यायचंय दंड स्थितीमध्ये. सगळ्यात पहिलं आसन आपल्याला करायचंय ते म्हणजे ताडासन. त्यासाठी आपल्याला दोन्ही हात घ्यायचे, एकमेकांमध्ये इंटरलॉक करून घ्यायचे. श्वास घेत आपल्याला हातांना वरती घेऊन जायचं. हळूहळू आपण टाचा वरती उचलायच्या आणि शरीराला पूर्ण वरती खेचायचं. होल्ड करायचं, सोडून देत पुन्हा टाचा खाली घ्यायचे, हात खाली घ्यायचे. अशी आपल्याला रोज 10 काउंट करायचे. स्टार्टिंगला 10 करायचे, त्यानंतर जसं जसं आपण पाणी पिण्याची संख्या वाढवू त्या बरोबरीने आपल्याला याचे रिपिटेशन वाढवायचे. स्टार्ट करतोय आपण 10 काउंट करायला. 1 2 पूर्ण वरती घेता शरीराला. 3 4 5 6 7 8 9 and 10. आपण जे पहिलं आसन केलं, जेव्हा आपण पूर्ण शरीरावरती ताणून घेतलं तेव्हा आपल्या स्टमक मध्ये जे काही पाणी आलं होतं ते खाली सरकलं आणि आपल्या इंटेस्टाईन मध्ये गेले. त्यानंतर आपण हात खाली घेतले आणि आता आपण दुसरं आसन करणार आहोत. त्या आसनासाठी आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे. दोन्ही हात असेच एकमेकांमध्ये इंटरलॉक करून घ्यायचे, डोक्याच्या वरती घेऊन जायचे. श्वास घ्यायचा, सोडून देत उजवीकडे यायचं, पुन्हा सेंटरला जायचं, नंतर डावीकडे जायचं. आपण करतोय तिर्यक ताडासन. म्हणजेच आपण जे पाणी पिलं होतं स्टमक मधून जे आता इंटेस्टाईन मध्ये गेलं होतं तर ते आता राईट साईडला आणि लेफ्ट साईडला अशा प्रकारे ते आपल्या इंटेस्टाईन मध्ये घुसळलं जातं. स्टार्ट करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके, रिलॅक्स केलं. हळूवारपणे हात खाली घेतले. म्हणजेच आता आपलं जे पूर्ण पाणी पिलं होतं आपण ते उजवीकडे डावीकडे पूर्ण असं पोटामध्ये आता मिक्स झालंय. आता यानंतर आपल्याला करायचंय 3 नंबरचं आसन, ते म्हणजेच अर्धकटी चक्रासन. त्यासाठी आपण पायांमधलं अंतर येते तसंच ठेवायचं. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचा. उजवा हात घ्यायचा, डाव्या शोल्डरवरती ठेवायचा. डावा हात घ्यायचा, कमरेवरती ठेवायचा, डावीकडे वाकायचं. पुन्हा सेंटरला यायचं. तसंच अपोजिट साईडने कसं केलंय. उजवा हात घेतलाय, हात घेतला, कमरेवरती ठेवून घेतला आणि आपण ट्विस्टिंग केलं. पुन्हा सेंटरला आलो, तसंच अपोजिट साईड. ओके, चला करूयात. स्टार्ट करतोय आपण 10 काउंट. हात सेंटरला घेतले, श्वास घेतला, सोड. 1 2 3 4 6 7 8 9 and 10. ओके, रिलॅक्स करूयात. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही 3 सवयी बघितल्या ज्या जर आपण स्वतःला लावून घेतल्या तर आपलं डायजेशन हे इझिली होईल. त्याचबरोबर 3 असे काही आसने बघितले जे तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाणी प्याल आणि हे जर 3 आसने रोज रेग्युलर करायला लागाल तर तुमचं जे मल आहे तो शरीरातून इझिली पास होऊ शकेल. कॉन्स्टिपेशन जे आहे ते आपल्याला होणार नाही. आपल्याला जे काही ढेकर येतात, ऍसिडिटी होते ते होणार नाही आणि आपलं शरीर आतून अतिशय छान असं डिटॉक्सिफिकेशन व्हायला आपल्याला मदत होईल. तुम्ही या 3 सवयी स्वतःला लावून घ्या. त्याचबरोबर मी सांगितलेले हे 3 व्यायाम प्रकार रोज करायला सुरुवात करा आणि तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूयात पुढच्या वेळेस नवीन काहीतरी छान असा टॉपिक घेऊन. तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा. धन्यवाद.